पाकच्या फतेह 2 क्षेपणास्त्राचा भारताकडून चक्काचूर. Bismillahirrahmanirrahim. Today on 10th May at the time of Fajr. पाकचं ऑपरेशन बुनियान उल मरसूस सबशेल फेल. फतेह 2 हे पाकचं सर्वात शक्तिशाली मिसाईल. याच्याच जीवावर पाकिस्ताननं भारताच्या ऑपरेशन सिंधू विरोधात ऑपरेशन बुनियान उल मरसूस छेडलं, पण भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर देत या फतेहला चक्काचूर केलं. हरियाणातील सिरसा इथे पाकच्या या फतेह मिसाईलचे तुकडे पडलेत. भारतासाठी फतेहचं उद्ध्वस्त होणं हे मोठं यश मानलं जातंय. पाकच्या दृष्टीनं फतेह मिसाईल का महत्वाचं आहे ते पाहूया. फतेह 2 पाकजवळील सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र. फतेह 2 हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल. 400 किलोमीटर पर्यंत फतेहची मारक क्षमता आहे. अण्वस्त्र वाहून नेण्यास ते सक्षम आहे. फतेह 2 मध्ये मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टीम आहे. आणि या फतेह 2 मिसाईलला धूळ चारली ती भारत इस्रायलनं संयुक्तपणे विकसित केलेल्या बराक 8 मिसाईलनं. ती कशी आहे ते पाहूया. जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम. भारत आणि इस्रायलकडून निर्मिती. विमान, हेलिकॉप्टर, अँटीशिप मिसाईल पासून संरक्षणास सक्षम आहे. मारक क्षमता 70 ते 90 किलोमीटर आहे. Bismillahirrahmanirrahim. फतेह 2च्या जीवावर पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र फतेह 2च्या बेचिराख होण्यानं पाकला चांगलाच धक्का बसलाय. मुळात भारताच्या DRDOनं विकसित केलेली क्षेपणास्त्र तांत्रिकदृष्ट्या फतेह 2 पेक्षा जास्त विध्वंसक आहेत. त्याच्या पुढे फतेह 2चा टिकाव लागणं अशक्य होतं. हे माहीत असूनही पाकनं ऑपरेशन बुनियान उल मरसूस मध्ये फतेह 2 मिसाईल डागण्याचं धाडस केलं. मात्र फतेह 2 मुळे पाकची फतेह होण्याएवढी फेफे उडालीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.